हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. स्थिर सुखमासनम. जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. जो कुठला भाग अवघडल्यासारखा वाटतोय तो मनाने शिथिल करून घेऊया आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. जोड श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहश्वास भरून घेऊया. ओम. शरीर मनाने स्थिर होऊन करूया कपालभाती श्वसन मार्ग शुद्धी. 25 ते 30 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून द्या. एक सहश्वास भरून घ्या. घेतेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरू. यथाशक्ती 25 ते 30 आवर्तन जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था, त्याची अनुभूती. हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहश्वास भरून घेऊया. ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं थोडे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक, मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या जवळ घरसान. निर्माण झालेली रूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम, शुभ सकाळ, स्वागत आहे. दोन्ही पाय समोर, सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय समोर घेऊया, विश्रांती. करणार आहोत चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. हातांच्या बोटांची घट्टमोठ म्हणजे दोन्ही बोटं एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे. आणि आता सुरू करूया. सावकाश पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया क्लॉकवाईज 5 वेळेला. 1, आपली हाताची पकड पावलांच्या बाहेरून जाऊ देत. 2, 3, जास्तीत जास्त पुढे झुकण्याचा प्रयत्न. 4, जेवढं पुढे जाल तेवढंच मागे पण येण्याचा प्रयत्न करा. 5, आणि विरुद्ध बाजूने 5 वेळेला डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. मध्ये येऊन दोन्ही हात खाली घ्यायचे. पायामधलं अंतर वाढवायचंय. उजव्या हाताने उजव्या पायाचा चवड्याचा भाग पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय. हलकासा साईडवर बेंड उजव्या बाजूने क्लॉकवाईज. वर असलेला डावा हात खाली उजव्या पावलाकडे जातोय का बघा. आणि मग विरुद्ध बाजूने हीच कृती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्ये येऊन थांबायचंय. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून श्वासाकडे लक्ष. पुन्हा एकदा हे स्ट्रेचिंग विरुद्ध बाजूने. आता डाव्या हाताने उजव्या पायाचा चवडा पकडायचा आहे. उजवा हात मागे न्यायचा आहे आणि आपलं कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि विरुद्ध बाजूने हीच कृती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्ये येऊन थांबायचंय. 10 वेळा झालं की पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. ठीक आहे. उजवा हात मध्ये, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये येतील. पाय आपल्याला जास्तीत जास्त स्ट्रेच करून पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. मान मध्यभागी. विरुद्ध बाजूने हीच कृती. आता डावा हात मध्ये, उजवा हात मागे, पाठीचा कणा सरळ. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत मान मध्यभागी. दोन्ही हात समोर आपल्या मांडीवर ठेवायचे. थोडा वेळ हात मागे आणि फक्त पावलं जे अँकल जॉईंट मधून आपण स्वतःकडे खेचून घेतलीत ते आता जमिनीकडे ताणायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली, मध्ये येऊन थांबायचे आणि रोटेशन क्लॉकवाईज करून घ्या. 1, 2, 3 विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झाले की थांबायचंय. आता तो सपोर्ट मागेच द्यायचा. आता दोन्हीही पावलांचे अंगठे एकदा जमिनीकडे घ्यायचे आणि एकदा करंगळी जमिनीकडे घ्यायची. म्हणजे आत आणि बाहेर अशा प्रकारे पावलाची हालचाल. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा आणि पावलं जोडून घेऊन बटरफ्लाय मध्ये विश्राम. हाताची पकड पावलांच्या भोवती, पाठीचा कणा सरळ, डोळे मिटून घेऊन तिथल्या तिथेच विश्रांती. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आपली पावलं जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडलेल्या, डोळे मिटून हा संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासून पहा. आणि आपण या स्थितीमध्ये किती कम्फर्टेबली, किती सहजतेने बसू शकतो हे निरीक्षण आपलं आपण करायचंय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. त्या स्थितीतूनच करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आणि सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे क्लॉकवाईज. उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, अगदी सावकाश आणि नियंत्रित. विरुद्ध बाजूने 3 वेळा, डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे, अगदी सावकाश आणि पुढे. दोन्हीही बाजूने 3-3 वेळा झाले की थांबायचे. मान सरळ करायचे, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि करणार आहोत फुल बटरफ्लाय. गुडघे मांड्या जास्तीत जास्त वर घ्यायच्या आणि जमिनीकडे प्रेस करायच्या. वर, खाली आणि मग हळूहळू आपला स्पीड वाढवायला सुरुवात करायची. जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. मग हळूहळू स्पीड वाढवा आणि तुमचे गुडघे मांड्या जमिनीकडे आपटण्याचा प्रयत्न करा. सावकाश वरती थांबवायचे. करणार आहोत आपण कूर्मासन. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. थोडीशी पावलं पुढे घ्या, दोन्हीही. 1 मिनिट हा. कूर्मासनासाठी पावलं जोडून घेतली आहे ती थोडीशी पुढे घ्यायची आणि आता आपल्या उजव्या पोटरीखालनं उजवा हात बाहेर घ्यायचा आहे. डाव्या पोटरीखालनं डावा हात बाहेर घ्यायचा आहे. दोन्हीही हात आपल्याला जास्तीत जास्त स्प्रेड करायचे. बरोबर. यथाशक्ती. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त पुढे झुकू नये. बरोबर. छान. करेक्ट. आणि आता आपलं कपाळ जास्तीत जास्त आपल्या पावलाच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. अंतिम स्थितीमध्ये तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू ढिले करा. पाठीचा कणा पूर्णपणे ताणला गेला त्याकडे लक्ष द्या. छान. व्हेरी गुड. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. एकदम रिलीज. कुठेही ताण न घेता सहजपणे आपण पुढे झुकलोय त्याची जाणीव. कुर्म म्हणजे कासव, कासवाप्रमाणे आकृतीबंध. कासव जसं एखादं संकट आलं की आपली सगळी इंद्रिय आतमध्ये खेचून घेतो, त्याचप्रमाणे आपणही कुठल्याही मोहाला बळी न पडता आपल्या इंद्रियांवर जेवढा आपल्याला निग्रह करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा, ज्याला प्रत्याहार म्हणतात. हळूहळू उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती.
मान मागे सैल सोडून रिलॅक्स. थोडासा फॉरवर्ड बेंड होता त्यामुळे मान मागे सैल सोडल्यावर थोडंसं बरं वाटतं आपल्याला, हलकं वाटतं. चेहरा शांत. आज आपण एक सिरीज बघणार आहोत. ती म्हणजे प्रज्ञा योग सिरीज असं याला नाव आहे. याच्यामध्ये सुद्धा एकूण 12 आसनं आहेत. जसं आपण सूर्यनमस्कार करतो, सूर्यनमस्कारामध्ये आपण डायबेटिक्स वाले सूर्यनमस्कार पाहिले. तशीच ही सिरीज आहे, प्रज्ञा योग याला म्हणतात, जी बिहार स्कूल ऑफ योग याने या इन्स्टिट्यूटने ती डेव्हलप केलेली आहे. चांगला मस्त सिरीज आहे ही. मी दाखवते तुम्हाला आधी, मग आपण सगळे एकत्रित करूया. एकूण 12 आसनं आहेत या सिरीजमध्ये. ती कशी करायची मी आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करू. तर इथे आपल्याला स्टँडिंग मध्ये जायचं. मॅटच्या पुढे उभं राहायचं. पहिलं म्हणजे आपलं, आपण ताडासन करतो. आता इथे आपल्याला हस्त उत्तान आसन करायचं, म्हणजे आपले हात जोडून घ्यायचे, हलकस मागे जायचं. एक हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, ठीक आहे. 3 वज्रासन, 4 उष्ट्रासन, 5 योग मुद्रा, 6 शशकासन, 7 भुजंगासन. आता इथे तिर्यक भुजंगासन करायचं. एकदा उजवीकडे बघायचं, एकदा डावीकडे बघायचं. त्यानंतर म्हणजे उजवीकडे बघताना 9, डावीकडे बघताना 10, असं ते नॉर्मली काउंट करतात. मग एकूण 14 स्टेप्स होतात या आसनाच्या. पण आपण हे जे उजवीकडे आणि डावीकडे बघणार आहोत ते काउंट करणार नाही. ठीक आहे. त्यामुळे 7 भुजंगासन. पुढे झालं 8, आपल्याला उत्कट आसन करायचंय. उत्कट आसन. ठीक आहे. त्यानंतर 9 हस्तपादासन, 10 हस्त उत्तानासन आणि 11 नमस्कार आसन. तर अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे आणि थोडीशी ती डायनॅमिक असेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी थोडीशी हळूहळू दाखवली, पण आपल्याला थोडेसे डायनॅमिक ही आसनं करायची आहेत. ठीक आहे. तर सगळ्यांनी आता स्टँडिंग मध्ये यायचंय. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. त्याआधी आपण करणार आहोत कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. सुरुवातीला करूया कटिचक्रासन आणि मग आपण ही प्रज्ञा योग सिरीज जी बिहार स्कूल ऑफ योगने प्रचलित केली आहे, डेव्हलप केली आहे, ती करणार आहोत. तर हे एक प्रकारचं मेडिटेशन सुद्धा आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे सलग आसनं करतो तेव्हा ते एक ध्यानात्मक आसन म्हणजे किंवा पद्धती ही मानली जाते. ठीक आहे. तर दोन्ही हात आधी खांद्यातून सरळ करून आधी आपण करूया कटिचक्रासन. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डाव्या पायाची डास बघा. डावीकडे येताना उजव्या पायाची डास बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचंय. करणार आहोत आपण परिवर्तित चक्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. थोडासा साइडवर्ड बेंड घेऊया, कारण की फॉरवर्ड बेंड बॅकवर्ड बेंड आपला होणारच आहे. म्हणून थोडासा साइडवर्ड. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वरून घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. एक हलकसं स्ट्रेच द्यायचा आहे आणि हळूहळू आता डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. डावा हात तुमच्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैल सोडला जाईल. खांद्यापासून डावा हात जमिनीकडे सैल सोडा. तुमच्या हाताची बोटं, मनगटं, संपूर्ण तिथले स्नायू, सांधे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे आहेत डाव्या बाजूने. उजवी बाजू तुमची पूर्णपणे ताणली गेली आहे, त्याकडे लक्ष. आपली उजवी बाजू आपण पूर्णपणे एंगेज केली. आपली एनर्जी त्या उजव्या बाजूवर खूप जास्त प्रमाणामध्ये लागलेली आहे. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय,
ब्रीदिंग अवेअरनेस. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ आडवे करायचे. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करून घ्यायचा. मग डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करायचा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. एक हलकासा खेच द्यायचा. हा खेच जेव्हा आपण देतो तेव्हा एक पॉइंटेड अवेअरनेस येतो. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूने उजव्या बाजूने खाली साईडला झुकायला सुरुवात करायची, साईड वेस्ट बेंड. आणि आता आपली उजवी बाजू, खांदा, हाताचं कोपर, मनगट, संपूर्ण उजवा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा. एकदम रिलॅक्स. उजव्या बाजूची कमरेचा भाग पूर्णपणे रिलॅक्स असेल आणि आता आपली डावी बाजू तिथे एंगेज झाली. तिथे जास्त आपली एनर्जी आता आपण लावत आहोत. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा अगदी शांत. आणि आपण फक्त साईडने पाठीचा कणा एकदा उजव्या बाजूने बेंड झाला आणि आता डाव्या बाजूने होतोय. सगळ्याची जाणीव. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे करायचे. डाव्या हाताचा तळवा सिलिंग जमिनीला समांतर करून दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती घ्या. जाणीव आपल्या संपूर्ण देहाच्या ठिकाणी घेऊन जा. आपल्याला कसा ताण दाब जाणवतोय, मोकळं झाल्यासारखं वाटतंय की दुखल्यासारखं वाटतंय, हे आपलं आपण तपासूया. तुम्ही जेवढं सहज कराल, रिलॅक्स होऊन कराल, तेवढं तुम्हाला अधिक फ्रेश वाटतं, मोकळं वाटतं. जर आपण स्टिफनेसपणा आणला चेहऱ्यावरती किंवा कुठल्याही एखाद्या स्नायूवरती तर थोडंसं आपल्याला ते दुखल्यासारखं वाटतं. करूया ही प्रज्ञा योग सिरीज आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. सुरुवातीला आपण करणार आहोत सुरुवातीला आपण करूया हस्त उत्तानासन. दोन्ही हात आधी डोक्याच्या दिशेने वर न्या. ताडासन, मग दोन्ही हात जोडून घ्यायचे. हस्त उत्तानासन, मागच्या मागे एक हलकासा बॅकवर्ड बेंड. हस्त पादासन 2. बरोबर. आता वज्रासन. वज्रासन करून घ्या. बरोबर. छान. उष्ट्रासन. आता उष्ट्रासन ज्याला जसं जमेल त्याप्रमाणे करा. ठीक आहे. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे उष्ट्रासन, पूर्ण उष्ट्रासन किंवा अर्ध उष्ट्रासन. योग मुद्रा. आता योग मुद्रा एका हाताने डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडून पुढे झुकायचंय. योग मुद्रा. तिथल्या तिथेच आता पुढे शशकासन. आपले दोन्ही हातांची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. योग मुद्रा. ठीक आहे. आता पुढे करणार आहोत आपण भुजंगासन. तिथल्या तिथेच पुढे जायचंय. भुजंगासन. हा, जा पुढे. आणि आता एकदा नजर आपली एकदा उजवीकडे बघायचंय. डाव्या पायाची टाच बघा, मग डावीकडे. उजव्या पायाची टाच बघा. बरोबर. छान. मध्ये यायचंय आणि आता उत्कटासन. उत्कटासन. बरोबर. टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा हस्तपादासन. दोन्ही हात खाली घ्या. पावलाच्या जवळ आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. हस्त उत्तानासन आणि हात खाली. हा झाला आपला एक स्टेप पूर्ण झाली. आपलं एक आवर्तन झालं. ठीक आहे. अजून एक आवर्तन करूया. पुन्हा मॅटच्या पुढे उभं राहायचंय. बरं, हे करताना कुठेही दम लागल्यासारखं वाटलं, कुठेही अनइझी वाटलं तर थांबायला हरकत नाही. करूया सुरुवात. एक हस्त उत्तानासन, हस्त पादासन, वज्रासन, उष्ट्रासन, योग मुद्रा, शशकासन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. सरळ फोल्ड न करता सरळ करा, म्हणजे तुम्हाला भुजंगासन मध्ये जाणं सोपं जाईल. सरळ घ्या एकदम. येस, बरोबर, परफेक्ट. ठीक आहे.
आता 7 भुजंगासन. आधी नजर सिलिंगकडे घ्या, तोंड बंद, आणि मग तिर्यक भुजंगासन. एकदा उजव्या बाजूला बघायचंय, डाव्या पायाची टाच, मग डावीकडे बघताना उजव्या पायाची टाच बघायची. पुन्हा नजर समोर, आणि त्यानंतर उत्कटासन. बरोबर. हस्तपादासन, हस्त उत्तानासन, आणि नमस्कारासन. अजून एकदा आपण ही स्मृती करूया. इथे बघा तुमच्या सगळ्या स्थितीमधली आसनं होतात, बरोबर. बैठक मधलं होतं, पोटावर पडून होतं. पुन्हा पुढे उभं राहायचंय. सुरू करूया. एक हस्त उत्तानासन. हात आपले जोडायचे, नजर आपली जोडलेल्या हातांकडे न्यायची. त्यानंतर हस्तपादासन 2, बरोबर. 3 वज्रासन. त्याच्यानंतर 4 उष्ट्रासन. बरोबर. 5 योग मुद्रा. आधी सावकाश मध्ये या आणि मग योग मुद्रा. 5 योग मुद्रा. 6 शशकासन. हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या, त्याला आनंद बालासन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. 6 आपण शशकासन केलंय. आता 7 तिथल्या तिथेच भुजंगासन. 7 भुजंगासन, बरोबर. आणि आता 8 तिर्यक भुजंगासन. एकदा उजव्या बाजूला बघायचं, डाव्या पायाची टाच, मग डावीकडे उजव्या पायाची टाच. आपण केलं 8 तिर्यक भुजंगासन, बरोबर. मध्ये यायचंय. आणि आता 9 उत्कटासन. सावकाश, शक्य असेल तर टाचा वर उचलायचा प्रयत्न करा. 9 उत्कटासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या स्टेप्स करायच्या आहेत. विश्रांती घ्या, डोळे अलगद मिटून घ्या. तुमच्या श्वासाची गती वाढली आहे का, संथ आहे, हे आपलं आपण तपासा. आणि आता आपण ज्या 12 स्टेप्स केल्या सगळ्या, त्या मनातल्या मनात आठवून बघा. आणि आपण हे करताना किती सहजतेने केल्या हेही आपल्याला आठवायचंय. पहिली स्टेप होती आपली हस्त उत्तानासनची, मग आपण हस्तपादासन केलं. आता हे सगळं बंद डोळ्यांनी आपल्याला मनानेच ही आवर्तनं करायची. डोळे मिटून घ्या आणि ही सगळी आवर्तनं मनाने करूया. स्वतःशीच कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न. पहिलं आपण हस्त उत्तानासन केलं, मग हस्तपादासन केलं, त्यानंतर पुढे वज्रासनामध्ये गेलो. हे करताना आपण किती सहजतेने ह्या सगळ्या कृती केल्या हे आपलं आपण निरीक्षण करायचंय. त्यानंतर केलेलं उष्ट्रासन, योग मुद्रा, शशकासन, भुजंगासन, तिर्यक भुजंगासन, उत्कटासन, हस्तपादासन आणि हस्त उत्तानासन, पुढे नमस्कारासन. अशा ज्या 12 स्टेप्स केल्या त्याचा मागो. सूर्यनमस्कार 4. त्यासाठी पुन्हा एकदा मॅटच्या पुढे उभं राहायचं. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. बरं, आज मी ना सूर्याची 12 नावं घेणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला स्टेप्स करायच्या. ठीक आहे. पूर्ण मी 1 2 3 असं न करता सूर्याची एकूण 12 नावं सुरू करता. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भान्वये नमः. नजर तुमची सिलिंगकडे. ओम खगाय नमः. ओम कृष्णेय नमः.
ओम अर्काय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरिच्चेय नमः. ओम आदित्याय नमः. ओम भास्कराय नमो नमः. ठीक आहे. अशा प्रकारे एकूण आपल्याला 12 स्टेप्स करायचे. ठीक आहे. करूया सुरुवात. सुरुवात करूया पहिल्यापासून पुन्हा एकदा. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम खगाय नमः. ओम भालवे नमः. डावा पाय मागे. ओम आदित्याय नमः. ओम सूर्याय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम कृष्णे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमो नमः. पुढचे 2 सूर्यनमस्कार हे आपले थोडेसे जलद असतील. ठीक आहे. थोडेसे जलद करायचे. सुरुवात करूया. आता मी फक्त अंक काउंट करेन. सुरुवात करूया. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12 पुन्हा 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12 विश्रांती. मुखधुती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा आणि विश्रांती घ्या. कारण आता फक्त आपण उड्डीयन आणि अग्निसार त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. कॉन्ट्राइंडिकेशन आपले लक्षात घ्यायचे आणि त्याप्रमाणे कृती. दोन्ही हातांची बोटं आतल्या बाजूला, अंगठा बाहेरच्या बाजूला. सुरुवातीला करणार आहोत उड्डीयन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येतंय आणि घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून देऊया. पोट आतल्या दिशेला जात आहे आणि ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा. श्वास न घेता पोट आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना पोट बाहेर, श्वास घेत घेत वर येऊया. पुढे करूया अग्निसार. आणि त्यासाठी पुन्हा एकदा खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बंध. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून देऊया. पोट आतमध्ये चाललंय आणि आता श्वास न घेता पोट आत बाहेर करण्याची कृती. बरोबर. कृती थांबवून सावकाश कमरेतनं सरळ व्हायचंय आणि विश्रांती. रिलॅक्स. बैठक स्थितीमध्ये येऊया आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स.
जोड श्वासाची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. करणार आहोत आपण सिंह मुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. सिंह मुद्रेसाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, डोळे आधी अलगद मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. संपूर्ण आपला आकृतिबंध तपासून पाहून आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया आणि पुढे करूया सिंह मुद्रा. डोळे उघडायचे, आपली हाताची कोपरं थोडीशी बाहेर घेऊन यायची. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि हा श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. चेहरा रुंद करायचा, जिभेचे स्नायू ताणायचे, जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीपर्यंत जाईल इतकं पुढे आणण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे घेऊन जा. जिथे आपलं आज्ञा चक्र आहे तिथे आपली नजर. थोडेसे डोळे मोठे करायचे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद. काही सेकंद इथे थांबा. ताणले गेलेले आपले सगळे जिभेचे स्नायू, चेहऱ्याचे आपले स्नायू त्याकडे लक्ष. आपल्या ज्या सलायवरी ग्लँड्स आहेत त्या सुद्धा आपल्या ताणल्या गेल्या. थोडीशी लाळ जमा होते जेव्हा आपण जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन येतो त्यावेळेला. ती लाळ गिळून टाकायची. पुन्हा एकदा हीच कृती करूया. आपली हाताची कोपरं थोडीशी बाहेर घेऊन यायची. पाठीतून सरळ बसायचंय, खांदे रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. जिभेचा शेंडा तुमच्या हनुवटी जवळ इथपर्यंत येईल इतकं आपल्याला ताणायचे स्नायू. नजर तुमची आज्ञाचक्राकडे म्हणजेच तुमच्या भ्रूमध्याकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. तुमच्या गळ्यावरती आलेला प्रेशर, ताणले गेलेले संपूर्ण जिभेचे आणि चेहऱ्याचे स्नायू या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेताय, सोडताय. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद. पुन्हा थोडीशी जी लाळ जमा झाली असेल ती गिळून टाका. श्वासाकडे लक्ष. संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या कंठाच्या ठिकाणी, चेहऱ्याच्या ठिकाणी झालेला बदल, तिथला ब्लड सर्क्युलेशन आपलं छान ऍक्टिव्हेट होतं. चेहरा अधिक तजेलदार होतो. अल्झायमर, डिमेन्शिया सारखे त्रास आपल्यापासून लांब राहतात. थायरॉइडसाठी अतिशय उपयुक्त सिंह मुद्रा. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपचारात्मक ही मुद्रा आहे. या सगळ्या या मुद्रेचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त झालेले आहेत. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारा आपण करणार आहोत जिव्हा बंध. पुन्हा हा नवीन कन्सेप्ट आहे. जिव्हा म्हणजेच आपल्या जिभेला आपण थोडस त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणतो. तर आता सिंह मुद्रेमध्ये आपण काय केलं होतं, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन आली होती, बरोबर, ताणली गेली होती. त्यामुळे जी आपली सॉफ्ट पॅटल आहे म्हणजे जो आपला टाळूचा भाग आहे तो तिथे ताण होता. आता आपल्याला थोडस तो उलट्या बाजूने तो वळवायचा आहे. जिव्हा बंद. जिव्हा म्हणजे आपली जीभ आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन. बघा अशा प्रकारे करायचंय. आपला जो जिभेचा शेंडा आहे ना तो आपल्या टाळूला लावायचा आहे. लक्षात आलं तुमच्या? आपल्या जिभेचा शेंडा, आपला जो टाळूचा भाग आहे वरचा, तिथे तो आपल्याला लावायचा आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या स्नायूंवरती सिंहमुद्रा करताना ताण होता त्या स्नायूंवरती आता प्रेशर येणार आहे. ठीक आहे. चला सुरू करूया. आपल्या हातांची स्थिती नॉर्मल ठेवायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आता इथे अशी बाहेर घ्यायची गरज नाहीये. पाठीतून सरळ बसायचंय आणि आता आपली जीभ बाहेर घेऊया आणि ती उलटी आपल्या जिभे वरच्या टाळूच्या भागाला लावून घ्या. बरोबर. आणि आता डोळे मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू. हरिओम.
जीभ नॉर्मल आणायची आहे, खाली घेऊन यायची. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथेच. आणि पुन्हा एकदा आपण हाच बंद लावूया. बरं, आता हे करताना आपले थोडेसे ओठ विलग होतील हा. बघा मी दाखवते. अशा प्रकारे करायचे. म्हणजे इथे कुठेही कंजूसी करू नका. तुमच्या ओठांचे स्नायू किंवा तुमच्या चेहऱ्याचे मसल्स ताणण्यामध्ये कुठेही कंजूसी करू नका. व्यवस्थित ते ताणून घ्या. ठीक आहे? पुन्हा एकदा करा. जास्तीत जास्त स्ट्रेच येऊ देत. तुमच्या जिभेचा जो मागचा भाग आहे तिथे. जिभेचा शेंडा आपण टाळूच्या इथे चिटकवून ठेवलाय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. हरिओम. सावकाश हा बंद सोडून देऊन डोळे मिटून थोडा वेळ विश्रांती. केलेली सिंह मुद्रा आणि त्यानंतर केलेला जिव्हा बंद. हा आपला आपण याचा जो काही परिणाम आहे तो तपासून पाहूया. सावकाश एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शयन स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण भुजंगासन दोनदा आपलं झालेलं आहे बरचसं. त्यामुळे पोटावर पडून आपण आसन आज आपण स्किप करूया. कारण की प्रज्ञा योग मध्ये आणि सूर्यनमस्कारामध्ये आपलं भुजंगासन झालेलं आहे. डोळे मिटून विश्रांती पाठीवर पडून संपूर्ण पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा आहे. विश्रांती घेऊया. बरं, आज आपण विपरीत करणी मुद्रा सर्वांगासन करणार आहोत. ठीक आहे? दोन्हीही आसनं आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यथाशक्ती प्रयत्न कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाही. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र करणं शक्यतो टाळायचंय आणि दोन्हीही पायांचे अंगठे पकडून थांबायला हरकत नाहीये. ठीक आहे? तर सुरुवातीला आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करूया. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. आपली पावलं जास्तीत जास्त जमिनीकडे येऊ दे. बरोबर. सायकल जशी आपण चालवतो ना, आपला पॅडल पूर्णपणे खाली जमिनीकडे जातो. आपण वरच्यावर चालवत नाही सायकल. त्याप्रमाणेच ही मुवमेंट व्हायला पाहिजे आपली. तरच तुमच्या कोर मसल्सवर प्रेशर येणार. वेट लॉस किंवा पोटाचे जो वाढलेला भाग आहे तो कमी व्हायला मदत होणार. आणि आता रिव्हर्स सायकलिंग करा. रिव्हर्स सायकलिंग. बरोबर. बरं, हे करताना फक्त तुमचा वेट लॉसच नाही तर तुमचे थाय मसल्स सुद्धा इथे मोकळे होतात. वाढलेला जो भाग असतो आपला मांड्यांचा, खास करून स्त्रियांमध्ये सुद्धा हा प्रकार व्हायला लागलाय. तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. सावकाश थांबूया. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश खाली घ्या, धडकन न आपटता. विश्रांती. हलकीशी श्वासाची गती इथे तुमची वाढली. ती पूर्णपणे रिलीज होऊ देत, नॉर्मलला येऊ देत. आणि यासाठी आपल्याला माहितीच आहे, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. आता इथे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपण जास्त हालचाल केली. आता थोडंसं आपल्या अपर बॉडीला म्हणजे उत्तम अंगाला सुद्धा हलकीशी हालचाल करूया आणि मग पुढची दोन आसनं करूया. तर त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा डावा. ठीक आहे? थोडंसं किंचितचं अंतर घ्या पावलामध्ये, गुडघ्यामध्ये. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे जाऊ देत. आणि आता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढी तुमची अपर बॉडी वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि मग पुन्हा खाली या. ठीक आहे? सुरुवात करा. वर उचलायचंय आणि खाली यायचंय. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन 3 वेळा करूया. ठीक आहे? श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स.
करणार आहोत आपण सुरुवातीला विपरीत करणी मुद्रा आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. आपल्याला पायाची मुवमेंट जी आहे ती सावकाशपणे करायची आहे. कुठेही स्वतःला इजा करून घ्यायची नाहीये. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय ज्यांना स्त्रियांना जर पिरियड्स चालू असतील तर मात्र करणं टाळा. ठीक आहे. पिरियड्स असतील तर करू नका. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर. आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या सीटच्या इथे द्यायचा आहे आणि दोन्ही पाय सेलिंगच्या दिशेने टाळायचे. छान. व्हेरी गुड. आपली नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. बरोबर. विद्यार्थी आता जमायला लागले तुम्हाला. गुड. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट हळूहळू आपल्या कमरेच्या पासून खाली आपल्या पाठीच्या कण्याकडे न्यायला सुरुवात करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी. ठीक आहे. तुमच्या हाताचा सपोर्ट हळूहळू पाठकण्याकडे न्यायला सुरुवात करा. म्हणजे तुमचे पाय अजून सिलिंगच्या दिशेने ताणले जातील आणि तुमचा संपूर्ण शरीराचा भार हा तुमच्या शोल्डरवर येईल. इथे यथाशक्ती थांबा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी करणं टाळायचं आहे. अवॉइड करा. उलटचाल करूया आता आपण सगळ्यांनी. हळूहळू तुमचे पाय चेहऱ्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. छान. डोकं वर न उचलता थोडे पाय अजून नियंत्रित खाली. व्हेरी गुड. खूप छान. कंट्रोल मुवमेंट आहे सगळ्यांचीच. आणि नियंत्रित दोन्ही पाय हळूहळू जमिनीवर. खूप सुंदर. ज्यांची व्हिडिओ ऑन ऑन आहेत त्या प्रत्येकाने अगदी छान आणि कंट्रोल मध्ये केलेलं आहे. नियंत्रित जशी अपेक्षित आहे त्याप्रमाणे कृती केली. व्हेरी गुड. आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. टॉपसी टर्वे पोझिशन होते. पूर्णपणे पोटापासून गळ्यापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना प्रेशर येतो. पाठीच्या मणक्यावर ताण असतो. त्या सगळ्याची अनुभूती. रक्ताचा प्रवाह ह्या दोन्ही आसनांमध्ये आपल्या हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. सर्वांत सुंदर आसनं आहेत ही दोन्हीही. आपल्या शरीराला छान असं ब्लड सर्क्युलेशन मिळतं. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करूया मत्स्यासनाने. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आज आपण पाय असे सरळ ठेवूया पद्मासन न घालता. आणि आता दोन्हीही हातांचा सपोर्ट आपल्या कानाच्या इथे द्या. हाताच्या आधाराने आपलं डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर घ्या. डोकं वर, टाळूचा भाग जमिनीवर. दोन्ही पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा अँकल जॉइंट्स मधून. हाताचे तळवे मांड्यांवरती ठेवा आणि हाताची कोपरं जमिनीवर. ठीक आहे. आता इथे थोडेसे आपले खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्या. म्हणजे आपले संपूर्ण आपली फुफ्फुसं जी आहेत, बरगड्या ज्या आहेत, छातीचा भाग पूर्णपणे ताणला जातो. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे आपलं अनाहत चक्र म्हणजे हृदयाच्या ठिकाणी असलेलं अनाहत चक्र तिथे खूप जास्त ते ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. आपण ते चक्र एंगेज करतो. छान. व्हेरी गुड. उलटचाल करूया सगळ्यांनी. आधी आपले जे अँकल जॉइंट्स आहेत ते रिलॅक्स करा. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाच्या जवळ द्या. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर घ्या आणि मग पाठीचा एक एक मणका जमिनीवर. डोकं नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. आता इथे कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. डोळे अलगद मिटून घ्या. पुढची 2 ते 3 मिनिटं आपण कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहणार आहोत. रिलॅक्स व्हायचं. आपण 1 तास जे जे काही केलं, जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया आणि आपल्या शरीर मनावर त्याचा काय परिणाम झालेला आहे हे तपासून पाहूया. एकदम रिलॅक्स व्हायचंय. संपूर्ण शरीर शिथिल.
आपल्या शरीरामधले सगळे स्पर्शबिंदू आपण जमिनीच्या दिशेने सैल जोडलेत. जसं आपण आईच्या कुशीमध्ये निसतो त्याप्रमाणे ही धरती माता तिने आपल्याला तिच्या कुशीत घेतलं आहे. अशा प्रमाणे आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून जायचं आहे. तिच्या कुशीमध्ये आपण विसावून जायचं आहे. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देह त्याचं निरीक्षण. आपल्या या देहामध्ये असलेले सगळे स्नायू, सांधे, पेशी, ग्रंथी शिथिल आहेत, निरोगी आहेत. माझ्या शरीरातमधल्या प्रत्येक सिस्टीम व्यवस्थित काम करत आहे. माझं शारीरिक आरोग्य उत्तम आहे, सुदृढ आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे रोज आपण आपल्याला सांगायचंय. आपली जी काही व्याधी आहे ती आपोआप बरी व्हायला सुरुवात होते. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. प्रत्येक श्वासासोबत आपण ह्या निसर्गामध्ये असलेली सकारात्मकता, प्राणशक्ती, ही सगळी ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतो आहोत. श्वास सोडताना आपले सगळे नकारात्मक विचार, वाईट सवयी या श्वासासोबत बाहेर सोडून घेत आहोत. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. आपला रोजचा 1 तास आपण स्वतःसाठी काढत आहोत. हळूहळू या संपूर्ण आनंदायी स्थितीतून बाहेर येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. पावलं जमिनीकडे ताणायचे, आपले हात वरच्या बाजूने ताणायचे आणि आजच्या दिवसासाठी आपण प्रचंड सकारात्मक ऊर्जेने सज्ज होतोय, तयार होतोय. ही भावना आपल्या मनात एक हलकासा स्ट्रेच द्यायचा. हात खाली घ्यायचे, हातांच्या तळव्यांचं घसरण करायचं. निर्माण झालेली हीच अलगद आपले डोळे, चेहऱ्याचे स्नायू, आपले दोन्ही कान त्यांना द्यायचे. आपला गळा, छातीचा भाग, दोन्ही हात, आपलं पोट, इथे ही संपूर्ण ऊर्जा आपली द्यायची आहे. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. ऊर्जा निर्माण झालेली आहे ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये. सुरुवात आपल्या शरीरापासून करायची. सुरुवात करा. आपली ही ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला द्या. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपले हात हे फिरून घ्या आपल्या प्रत्येक शरीराच्या भागावर. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठलीही घाई न करता, गडबड न करता. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. पाठीचा कणा सरळ, हातांची म्यान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत, मन शांत. प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आहे. तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या.
आणि संथ गतीने सोडा. श्वास भरून घेतल्यानंतर लगेच सोडायची घाई न करता आपण काही सेकंद तिथे थांबायचं, होल्ड करायचं आणि मग तो श्वास सोडायचा. अजून एक आवर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 2 सेकंद थांबा आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडा. अशा प्रकारे जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो तेव्हा आपोआप आपलं मन स्थिर होतं, विचार कमी होतात आणि आपण पुढे जी काही कृती करणार आहोत त्यासाठी एकाग्रता वाढते. प्राणस्पंदनांची अनुभूती, आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया आणि अनुलोम विलोमची आवर्तन आपल्याला करायची आहे. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, उजवी नाकपुडी सहज बंद. काल ज्याप्रमाणे मी नावं घेतली होती त्याप्रमाणे कृती करूया. सुरुवातीला मी पूरक रेचक म्हणेन आणि मग पुढचे आवर्तन नाव घेईन. डोळे अर्ध्यात मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. ओम ब्रह्मणे नमः. डावी बंद. ओम विष्णवे नमः. उजवीने संथ रेचक. ओम रुद्राय नमः. आता हे जे मी बोलते तेही तुम्ही मनातल्या मनात बोला प्रत्येक आवर्तन करताना. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. ओम ब्रह्मणे नमः. उजवी बंद. ओम विष्णवे नमः. डावीने संथ रेचक. ओम रुद्राय नमः. एक आवर्तन आपलं पूर्ण झालं. दुसरं आवर्तन. डावीने पूरक. ओम ब्रह्मणे नमः. डावी बंद. ओम विष्णवे नमः. उजवीने रेचक. ओम रुद्राय नमः. उजवीने पूरक. ओम ब्रह्मणे नमः. उजवी बंद. ओम विष्णवे नमः. डावीने रेचक. ओम रुद्राय नमः. पुढची 2 आवर्तनं ही आपली आपण मनाने करून घ्यायची आहेत. आवर्तनं झाली की तुमचा हात गुडघ्यावर येईल. सुरुवात करा. तीन आवर्तनं भ्रामरीची. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. प्राणस्पंदनांची अनुभूती. चिदानंदकारी भ्रामरी प्राणायाम. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती.
श्वासाची गती शांत लयबद्ध. मनातले विचार कमी झालेत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा, या स्थितीची अनुभूती. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित, जोडलेले हात हृदयापाशी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामी यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या दिवसासाठी, नियोजित कामांसाठी आपल्या ह्या सगळ्या शक्तींचे आशीर्वाद घेऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घे, कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आता 2च दिवस वर्ग आहे, उद्या आणि परवा. त्यानंतर मग आपण डायरेक्ट पुढच्या महिन्यात भेटणार आहोत 1 तारखेला. ठीक आहे. तर 2 दिवस आता वर्ग मिस करून चुकवू नका, सगळ्यांनी प्रेझेंट राहा. ओके. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे. चला भेटूया मग उद्या सकाळी. हरिओम. मीटिंग एंड करते.